नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जी 13 तारखेला लागवड केली होती लसणाची आणि त्यामध्ये कोणकोणती सापळा पिकं लावली आहेत ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे दिसतंय, हा पहा आपला गावरान लसूण। त्यामध्ये बघा ही मेथी आपण नायट्रोजन फिक्सिंगसाठी टाकलेली, हा चंदन बटवा जो नैसर्गिकरित्या आलेला आहे, दरवर्षी तो थंडीत येतो लसणामध्ये। आता ही कोथिंबीर आणि मेथी 1.25 महिन्याची झाल्यानंतर आपण ही भाजीसाठी वापरणार आहोत। आपल्या मुख्य पीक लसणावर कुठं मावा दिसतोय का, तर हा मावा कुठं गेला आहे, आपल्या करडईवर। करडई हे सापळा पीक आहे जे आपण दोन्ही सऱ्यांमध्ये लावले आहे। हा दिसतोय मावा, हे सापळा पिकाचं काम करतंय। सगळा मावा खेचून घेणे आणि मुख्य पिकावर मावा असा जाऊन न देणे। हे दिसतंय कुठं मेथीवर नाही, काही नाही, सगळा मावा आहे तो सगळा करडईवर जमा झाला आहे। त्यामुळे एवढ्याच पट्ट्याला आपण नीम ऑइलची किंवा आंबट ताकाची फवारणी घेणार आहोत। दोन्ही वाफ्याच्यामध्ये आपण जी आंतरपिकं लावली होती, म्हणजे मधली जागा सुद्धा आपण वापरलेली आहे। त्यामध्ये बघा पालक, इकडे मेथी, शेपू, इकडे करडई ही दिसती जी मव्याला अट्रॅक्टिव्ह करते, ती सापळा पीक म्हणून काम करते। आणि इकडे कोथिंबीर जे नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतं ते, आणि त्या वाफ्यात सुद्धा मेथी। अशा प्रकारे बघा सजीव मल्चिंगमध्ये मस्तपैकी लसूण आपला उगवला आहे। आणि यानंतर आपण आता याची खुरपणी करणार आहोत।